महापालिकेमध्ये आम्ही अमकं करू तमकं करू. माझं म्हणणं त्यांना यायचं आहे, 3 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही या 3 वर्षामध्ये काय करू शकला नाही, हा माझा प्रश्न त्यांना मूळ या ठिकाणी. जर 3 वर्ष त्यांनी खड्डेमुक्त कोल्हापूर केलं असतं, धुळणामुक्त कोल्हापूर केलं असतं, पार्किंगची व्यवस्था चांगली केली असते, तर माझ्या काँग्रेस पक्षाकडे मला उमेदवारच मिळाले नसते. लोक म्हणले असते, साहेब लई चांगलं काम त्यांनी केलं, उभारून काय उपयोग होणार नाही. 400 लोकांनी माझ्याकडे काय उमेदवारीसाठी अर्ज केला नसता. हे आपण लक्षात ठेवा. आज जे भाजप सांगतोय की बाबा आम्ही अमकं करू तमकं करू, या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्या पद्धतीने भाजपनं या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे होतं. ते दुर्दैवानं नियोजन या शहरामध्ये भाजपनं त्या ठिकाणी केलेलं दिसत नाही. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून ही निवडणूक कोल्हापूर शहराच्या दृष्टीने का महत्वाची आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हे आम्ही मोहीम काढली आणि लोकांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सूचना द्या की आता कोल्हापूरमध्ये नेमकं काय पाहिजे, रस्त्याबद्दल काय करायचं आहे, ड्रेनेज बद्दल काय करायचं आहे, हवामान प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही काय केलं पाहिजे, भटक्या कुत्र्यांचा विषय माझ्या पुढे या ठिकाणी आला, रोजगार इथं वाढला पाहिजे याचा विषय माझ्या पुढे आला. आज मी हे मागतोय, कोल्हापूरकरांच्याकडनं सूचना मागतोय, कारण की माझा 7 तारखेला जाहीरनामा ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये असणार. मी घरात बसून जाहीरनामा करू शकलो असतो, मला काय अवघड नव्हतं. रस्ते चांगले केले जातील, अमुक तमुक केलं जाईल, परंतु मी तुमची इन्व्हॉल्वमेंट का केली आहे, कारण माझं दायित्व तुमच्या बरोबर आहे, तुमचा अधिकार माझ्यावर आहे, माझा अधिकार तुमच्यावर आहे. तुम्ही मला सांगितलं पाहिजे की तुला मत टाकल्यावर 5 वर्ष तुझी सत्ता आल्यानंतर आम्हाला नेमकं तुझ्याकडून काय पाहिजे हे तुम्ही सांगितलं तर तशा पद्धतीचा जाहीरनामा आम्ही करणार. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या कोल्हापूर शहरामधल्या 12-13 हजार लोकांनी सूचना पाठवल्या. किती लोकांनी? 12-13 हजार लोकांनी सूचना पाठवल्यात आम्हाला की ह्या गोष्टी कोल्हापूर शहरामध्ये झाल्या पाहिजे. आणि त्यातल्या 70% लोकांच्या सूचना, पहिलं काम रस्ते तेवढे व्यवस्थित करा, कंबर न मोडले, रस्ते मनके मोडले, रस्ते तेवढे व्यवस्थित करा, हा मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी. आणि म्हणून माझा भाजपला सवाल आहे, 3 वर्ष तुम्ही का केलं नाही, 3 वर्ष या गोष्टी का केल्या नाही. 100 कोटीतले रस्ते पहिल्या पावसाळ्यातच निघून गेले हे कोल्हापूरकरांनी पाहिलं, वाहून गेले हे कोल्हापूरकरांनी या ठिकाणी पाहिलं. मग नेमका तुमचा कारभार हा लोकाभिमुख होता का, नेमका तुमचा कारभार जनताभिमुख होता का 3 वर्षातला, तर हे जनताभिमुख नव्हता. हे मला मुद्दावर आपल्याला सांगायचं.